नमस्कार, मी जानवी सावंत. स्वीट होम मध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, प्रत्येकाच्याच मनात एक स्वप्न असतं, स्वतःचं, हक्काचं आणि आपल्या कुटुंबासाठी सुरक्षित असं घर असावं. पण आजच्या बदलत्या काळात योग्य प्रोजेक्ट, योग्य लोकेशन आणि परवडणारी पेमेंट योजना निवडणं हेही खूप महत्त्वाचं असतं. आणि म्हणूनच आम्ही आलो आहोत नवी मुंबईमधील तळोजा येथील अरिहंत अनायका या सुंदर प्रोजेक्टला भेट देण्यासाठी. मंडळी, स्वतःचं घर हे प्रत्येक कुटुंबाचं एक मोठं स्वप्न असतं. पण ते स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रवासात सर्वात मोठा अडथळा ठरतो तो म्हणजे आर्थिक नियोजन. मोठी डाऊन पेमेंट्स, होम लोन्सची जबाबदारी आणि वाढता खर्च यामुळे अनेक जण आपला घर घेण्याचा निर्णय पुढे ढकलतात. अशा परिस्थितीमध्ये ग्राहकांचा आर्थिक ताण कमी करण्यासाठी अरिहंत ग्रुपने एक वेगळीच संकल्पना आणली आहे. या संकल्पनेविषयी जाणून घेऊयात अरिहंत अनायकाचे साईट हेड सागर औटी यांच्याकडून. अरिहंत सुपरस्ट्रक्चर लिमिटेड बद्दल सांगायचं झालं तर एक NSE BSE लिस्टेड कंपनी आहे. गेले 30 वर्षापासून अधिक कार्यकाळ आम्ही रिअल एस्टेट सेगमेंटमध्ये काम करीत आहोत. साधारण 14+ ऑनगोईंग आमच्या साईट्स चालू आहेत विविध अशा लोकेशनला. त्यातीलच एक हा प्रोजेक्ट आहे अरिहंत 7 अनायका. 7 अनायका ह्यासाठी आपण बोलतोय ऑलरेडी अरिहंत अनायका 1 to 6 आपण सक्सेसफुली डिलिव्हर्ड केले. त्यानंतर अरिहंत 7 अनायका हा प्रोजेक्ट आला आहे. 1% पेमेंट स्कीम ह्याचा मागचा उद्देश हे आहे की रिसेंटमध्ये आम्ही 62+ प्रोजेक्ट डिलिव्हर्ड केलेले. साधारण 16,000 ग्राहकांच्या स्वप्नातलं घर अरिहंतने डिलिव्हर्ड केलं आहे. तर एकंदरीत ग्राहकांचा कल समजून की ग्राहकांना अफोर्डेबल सेगमेंटमध्ये जर समजा घर घ्यायचं आहे तर साधारण काय अडचणी त्यांना येतात, तर त्यांचा एकंदरीत विचार करून की नॉर्मल कुठल्याही डेव्हलपरकडे ग्राहक ज्यावेळेला फ्लॅट घेतात त्यांना सुरुवातीच्या काळात साधारण 30 ते 40% डाऊन पेमेंट करावं लागतं किंवा लोन घ्यावं लागतं. तर डे 1 पासून त्यांना तो EMIचा बर्डन असतो. त्यामुळे बरेच ग्राहकांचं स्वप्न असतं घर घेण्याचं, पण एकंदरीत ह्या बर्डनमुळे त्यांचं स्वप्नातलं घर होऊ शकत नाही किंवा टाईम जातो. तर ह्यावर एक उत्तम पर्याय म्हणून अरिहंतने 1% स्कीम आणलेली आहे. ती जेणेकरून उदाहरणार्थ 35 लाखाचा जर फ्लॅट आहे तर दरमहा त्याला 35,000 त्याला भरायचे आहेत 12 महिन्यासाठी आणि पुढच्या 12 महिन्यासाठी 5%, त्याच्यानंतर परत पुढच्या 12 महिन्यासाठी 1%. की ग्राहकांना स्टार्टिंगपासून मोठं असं होम लोन घेण्याची गरज नाही आहे. ते ह्या 1% स्कीम अंतर्गत त्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग योग्य रीतीने करू शकतात. जसं की ग्राहकांचा विचार असतो की घर घेताना EMI त्यांना डे 1 पासून लागतो किंवा त्यांचं रेंटवर राहत असतात. त्यामुळे ते स्वप्नातलं घर विचार करत नाही किंवा ते डिले होतं. ते एकंदरीतच ह्याच्यावर योग्य असा पर्याय अरिहंत घेऊन आलेला आहे, जे की 1% पेमेंट प्लॅन आहे. आजच्या काळात घर खरेदी करताना फक्त चांगला प्रोजेक्ट पुरेसा नसतो, तर पेमेंट प्लॅनही तितकाच महत्त्वाचा असतो. ग्राहकांना परवडेल आणि आर्थिक नियोजनही विस्कळीत होणार नाही अशी योजना असेल तर घर घेण्याचा निर्णय अधिक सोपा होतो. अरिहंत ग्रुपचा 1% स्मार्ट पेमेंट प्लॅन नेमका काय आहे आणि तो कशा प्रकारे काम करतो समजून घेऊयात. 1% पेमेंट प्लॅन, नक्की हे 1% पेमेंट प्लॅन काय आहे? आता आम्ही रिसेंटमध्ये अनेक ग्राहकांशी फ्लॅट संदर्भात डिस्कशन करत असतो. तर प्रत्येक मध्यमवर्गीय घरातल्यांचं किंवा प्रत्येक ग्राहकाचं घर घेण्याचं स्वप्न असतं. हे स्वप्न साकार करत असताना त्यांना अनेक गोष्टींना, अडचणींना सामोरं जावं लागत असतं. तर ह्या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी अरिहंत सुपरस्ट्रक्चरने एक अनोखी अशी स्कीम घेऊन आलेले आहेत, जे की 1% पेमेंट प्लॅन नक्की काय आहे? जर समजा तळोजामध्ये अरिहंत अनायका 7 ह्या प्रोजेक्टमध्ये जर तुम्हाला फ्लॅट घ्यायचं झालं तर साधारण 35 लाखापासून 1 BHK स्टार्ट होतो. तर दर महिन्याला तुम्हाला 35,000 जे
इन्स्टॉलमेंट आहे ते 12 महिन्यासाठी द्यायचे. त्याच्यानंतर पुढच्या 12 महिन्यासाठी 5% जे तुमचं पेमेंट असणार आहे ते साधारण 1,60,000 दरमहा द्यायचं आहे. त्याच्यानंतर परत तुम्हाला पेमेंटसाठी सवलत दिली जाते 1%ची, जी की 35,000 आहे. आज जर समजा घर घ्यायचं म्हटलं तर बाकी डेव्हलपरकडे तुम्हाला साधारण 30 ते 40% डाऊन पेमेंट करावं लागतं. स्टार्टिंगलाच मोठे असे EMI स्टार्ट होतात. तर ग्राहक रेंटवर पण राहत असतात, त्यांचं रेंट जात असतं, त्यानंतर मोठे EMI. तर ह्या गोष्टींपासून त्यांना सवलत देण्यासाठी हा पेमेंट प्लॅन आहे, जे ते स्टार्टिंगला 10% अमाऊंट देऊन बाकी दरमहा 35,000 स्मॉल इन्स्टॉलमेंटमध्ये ते बुकिंग करू शकतात. ह्यामुळे ग्राहकांना बराच फायदा होणार आहे. जे त्यांनी 35,000 देणार आहेत ते डायरेक्टली त्यांचे प्रिन्सिपल अमाऊंटमध्ये जाणार आहे, जे की त्यांना मोठं लोन घेण्याची गरज नाही आहे. आणि तुमचं जसजसं पेमेंट तुम्ही द्याल तसं तुमचं कन्स्ट्रक्शनही पुढे जात जाईल. म्हणजे ज्या वेळेला फ्लॅट हँडओव्हर होणार आहे त्यावेळेला एकदम नॉमिनल असं लोन असू शकतं किंवा लोन विदाऊट मॉर्गेज प्रॉपर्टी असू शकते. आणि तुमचं पोझिशनच्या वेळेला अजून एक प्रॉपर्टी घेण्यासाठी तुमची कॅपॅसिटी पण असू शकते या स्कीम अंतर्गत. कोणतीही घर खरेदी योजना निवडताना ग्राहकांच्या मनात एकच विचार असतो, या योजनेत मला फायदा किती मिळणार, मासिक खर्च कमी होईल का, आर्थिक ताण कमी होईल का आणि दीर्घकालीन दृष्ट्या हा निर्णय योग्य ठरेल का. आणि म्हणूनच अरिहंत ग्रुपच्या 1% पेमेंट प्लॅनचे नेमके फायदे कोणते आहेत जाणून घेऊयात. 1% पेमेंट प्लॅनचे अनेक असे फायदे ग्राहकांना भेटणार आहेत. जर समजा दुसऱ्या डेव्हलपरकडे जर बघितलं तर ग्राहकांना 30 ते 40% डाऊन पेमेंट सुरुवातीला करावे लागतात. त्यानंतर इमिजिएट त्यांचं स्टार्टिंगलाच जर समजा 1 BHK घेत असाल तर 15 ते 16,000चं त्यांचं EMI स्टार्ट होतं. तर ह्या स्कीम अंतर्गत विदाऊट लोनचं आपण घर कस्टमरला प्रोव्हाइड करतोय, जेणेकरून कस्टमरचा ॲडिशनल इंटरेस्ट जो पार्ट आहे तो वाचणार आहे. याच्यामध्ये 10% डाऊन पेमेंट देऊन कस्टमर 1%, फॉर एक्झाम्पल 35 लाखाचा फ्लॅट 1 BHK बघतायत तर 35,000 दरमहा 12 महिने तुम्हाला द्यायचे. त्यानंतर 5% तुम्हाला 12 महिन्यासाठी द्यायचे. परत तुम्हाला पेमेंटसाठी टाईम भेटतो 1%चा, जे 35,000 तुम्हाला 12 महिन्यासाठी भरायचे. यामध्ये कस्टमरला हा बेनिफिट आहे की त्यांना मोठं असं लोन घेण्याची गरज नाही आहे. ठीक आहे, अननेसेसरी जास्त रेट ऑफ इंटरेस्ट त्यांना कुठे देऊन किंवा जे पण पेमेंट आहे इन्स्टॉलमेंटमध्ये देणार आहात 35,000 रुपये, ते डायरेक्ट तुमच्या प्रिन्सिपल अमाऊंटमधून मायनस होतात. आणि त्यानंतर सेकंड टप्पा जो येतो आपला 5%चा, त्यामध्ये साधारण 1 BHK साठी 1,60,000 रुपये द्यावे लागतात. ते त्यांच्या इन्व्हेस्टमेंट अमाऊंटमधून ते देऊ शकतात किंवा फॅमिली फ्रेंड्सकडून थोडेफार अरेंज करून कमीत कमी लोन घेऊन ते फ्लॅट बुक करू शकतात. तर हा एक मोठा फायदा आहे. जर समजा 35 लाखाचा फ्लॅट जरी घ्यायचं झालं तरी कस्टमर 30 ते 32 लाख रुपये त्याच्यावर लोन घेत असतात. जर ती अमाऊंट त्यांनी एंडपर्यंत जर भरली तर 30-32 लाखाचं लोन साधारण ते डबल पे केलेलं जातं. तर ती अननेसेसरी जाणारी इंटरेस्ट अमाऊंट ती कस्टमरची वाचणार आहे या प्रोजेक्ट प्लॅनमध्ये. तर असे अनेक फायदे ग्राहकांना या स्कीम अंतर्गत भेटणार आहेत. घर खरेदी करताना ग्राहकाचा प्रत्येक रुपया अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळे आपण भरत असलेली रक्कम किती सुरक्षित आहे किंवा ती आपल्या घरात कशा प्रकारे गुंतवली जाते याबाबत प्रत्येकाच्याच मनात उत्सुकता असते. अरिहंत ग्रुपमध्ये केलेली गुंतवणूक ही किती सुरक्षित असते जाणून घेऊयात.
नक्कीच ग्राहकांचे पैसे सुरक्षित आहेत. जर अरियनबद्दल जर सांगितलं तर गेले 30 वर्षापासून अधिक कार्यकाळ आपण रिअल इस्टेट सेगमेंटमध्ये आहेत. पास्टमध्ये आम्ही 62+ अधिक प्रोजेक्टची डिलिव्हर केलेले आहे. ह्या फायनान्शियल इयरमध्ये जर बघितलं तर साधारण 3400पेक्षा अधिक घरांचं आम्ही विथ ओसी डिलिव्हर्ड केलेलं आहे. ट्रॅक रेकॉर्ड बघितला तर अरियनचा कायमच चांगला राहिलेला आहे. ठीक आहे. आणि पेमेंटचं बोलाल तर हे जे 35,000 दरमहा कस्टमर देणार आहेत ते डायरेक्टली त्यांच्या प्रिन्सिपल अमाऊंटमधून मायनस होणार आहेत, जेणेकरून त्यांना जास्त लोन घेण्याची गरज पडणार नाही किंवा कमीत कमी ह्याच्यामध्ये ते सेव्हिंग करू शकतात. नक्कीच त्यांचा जो गुंतवलेला पैसा आहे तो योग्य ठिकाणी आहे आणि सुरक्षित आहे. कार्यक्रमात वेळ झाली. प्रत्येक घर खरेदी करणाऱ्यांच्या गरजा वेगळ्या असतात. काही जण पहिल्यांदाच घर खरेदी करत असतात तर काही जण इन्व्हेस्टमेंट म्हणून घराकडे पाहतात. अशा वेळी कोणतीही योजना सगळ्यांसाठी सारखीच फायदेशीर ठरेल असं नाही. अशा परिस्थितीमध्ये 1% स्मार्ट पेमेंट प्लॅन कसा फायदेशीर ठरतो समजून घेऊयात. नक्कीच या योजनेचा फायदा सर्व घटकांसाठी होणार आहे. जे नोकरदार वर्ग आहेत त्यांचं असं कन्सर्न असतो की ते आता रेंटच्या घरात राहतात तर रेंट भरायचं आहे. त्यानंतर नॉर्मल कुठल्याही डेव्हलपरकडे जाल तर 30 ते 40% त्यांचं ड्यू असतं. त्याच्यानंतर त्याचा इंटरेस्ट डे 1 पासून त्यांचं चालू होतं. तर ह्या योजनेअंतर्गत कुठल्याही होम लोन घेण्याची गरज नाही. बिना होम लोनचं आम्ही घर ग्राहकांना ऑफर करत आहोत. यामध्ये ग्राहकांना स्टार्टिंगला 10% पेमेंट करून दरमहा 1% म्हणजे 35 लाखाचं घर असेल तर 35,000 दरमहा द्यायचं स्टार्टिंगचे 12 महिने. त्यानंतर 5% पुढच्या 12 महिन्यासाठी. नंतर त्याच्यानंतर परत पेमेंटसाठी फ्लेक्झिबिलिटी भेटते 1%ची जी 35,000ची. यामुळे ग्राहकांना हा बेनिफिट आहे की स्टार्टिंगला कुठल्याही प्रकारचं होम लोन मोठ्या अमाऊंटचं घ्यायची गरज नाही आहे. ते त्यांच्या सेव्हिंगमधूनही ते करू शकतात. छोट्या मोठं जे 5%साठी डिमांड येणार आहे तर साधारण 1-1.5 लाख रुपये येते ती तुमची फायनान्शियल सेव्हिंग्समधून करू शकतात किंवा रिलेटिव्हकडून हेल्प घेऊनही हे तुमचं स्वप्नातलं घर साकारू शकतात. बऱ्याच ग्राहकांचा असा कल असतो किंवा गैरसमज आहे की SIPमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. जसं आज या एरियाचा जो रेट आहे, जो आपण नवी मुंबईची डेव्हलपमेंट बघतायत की येणाऱ्या टाईममध्ये आता मेट्रो ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे. नवी मुंबई एअरपोर्ट कधी येणार ऑलरेडी आता ते स्टार्ट पण झालेलं आहे वर्किंग कंडिशनमध्ये. यानंतर तुम्ही 4 वर्षाच्या टाईममध्ये 3 वर्षामध्ये आपण प्रोजेक्टचे हँडओव्हर करणार आहे. तो रेटही सेम नसणार आहे. तुम्हाला चांगला परतावा या प्रोजेक्टमधून भेटणार आहे आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचं लोन किंवा आर्थिक अडचणीला सामोरे न जाता तुमच्या स्वप्नातलं घर आम्ही ह्या स्कीम अंतर्गत प्रत्येक घटकाचा विचार करून ही स्कीम आम्ही देत आहोत. आणि नक्कीच प्रत्येक ग्राहकाला यामध्ये चांगला फायदा घेण्याची संधी आहे. पेमेंट प्लॅन जितका महत्त्वाचा असतो तितकाच महत्त्वाचा असतो तो प्रोजेक्ट. घर घेताना त्याचं योग्य नियोजन, तिथे मिळणाऱ्या एमेनिटीज, कनेक्टिव्हिटी, लोकेशन या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या जातात. आणि म्हणूनच अरिहंत अनायकाची खास वैशिष्ट्य काय आहेत जाणून घेऊयात. अरिहंत अनायका 7च्या वैशिष्ट्याबद्दल सांगायचं झालं तर हा साधारण 22 माळ्याचा टॉवर असणार आहे. जशी 1% पेमेंट प्लॅनची स्कीम अट्रॅक्टिव्ह आहे तसा प्रोजेक्टही अट्रॅक्टिव्ह आहे. प्रोजेक्टमध्ये जसं अफोर्डेबल सेगमेंटमध्ये ग्राहकांना त्यांचा इंटरेस्ट असतो की ॲम्युनिटीज सर्व त्यांना भेटल्या पाहिजेत. तर सर्व सोयीसुविधांयुक्त असा प्रोजेक्ट असणार आहे. याच्यामध्ये लहान मुलांसाठी गार्डन आहे, जिम आहे, इंडोर गेम्स आहे, स्विमिंग पूल आहे. तर सर्व सोयीसुविधांयुक्त असा हा प्रोजेक्ट असणार आहे. प्रोजेक्टच्या कनेक्टिव्हिटी वाईज जर सांगायचं झालं तर प्रोजेक्टला लागूनच NIMTची AC बस आहे जी बेलापूरपर्यंत जाते. ऑटो स्टँड प्रोजेक्टला लागून आहे.
त्याचबरोबर जेवढे पण स्कूल्स कॉलेज आहेत नियर बाय त्यांच्या बसेस आपल्या प्रोजेक्टपर्यंत येतात. अरिहंत अनायका हा प्रोजेक्ट जो आहे टोटल 7 फेसेसमध्ये डिवाइड झालेला आहे. त्यातले फेज 1 ते फेज 6 ऑलरेडी आपण डिलिव्हर्ड केलेले आहेत. लोक साधारण 1500+ अधिक ग्राहक या प्रोजेक्टमध्ये राहत आहेत. या सक्सेसफुली जर्नीनंतर आम्ही अरिहंत 7 अनायका हा प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत. यामध्ये आपण 1% पेमेंट प्लॅन स्कीम देत आहेत, जी की सर्वसामान्य माणसाच्या खिशाला परवडणारं प्रोजेक्ट प्लस प्लॅन 1%, जे की दरमहा ते 35,000 भरून त्यांची गुंतवणूक इथे करू शकतात. जे स्टार्टिंगला त्यांना हेवी असं लोन घ्यावं लागत होतं किंवा विचार करावा लागत होता की बुकिंग करताना खूप मोठं असं पैशाचं भांडवल अरेंज करायला लागत होतं, तर तो सर्व बर्डन आपण कमी करण्याचा प्रयत्न ह्या प्रोजेक्टमध्ये केलेला आहे. योग्य प्रोजेक्ट सोबतच योग्य लोकेशन निवडणंही तितकंच महत्त्वाचं असतं, कारण आज घेतलेला निर्णय हा भविष्यातील गुंतवणुकीचं मूल्य ठरवतो. नवी मुंबईतील तळोजा हा परिसर वेगाने विकसित होत असल्याचं आपण पाहतोय. त्यामुळे या भागात गुंतवणूक करणं किती महत्त्वाचं आहे जाणून घेऊयात. तळोजामध्ये घर घेण्याची ही उत्तम वेळ आहे. उत्तम वेळ ह्यासाठी बोलतोय की नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट ऑलरेडी वर्किंग आहे. प्रोजेक्टला लागून पेंदर मेट्रो स्टेशन आहे. साधारण 1.5 किलोमीटरच्या अंतरावर पेंदर मेट्रो स्टेशन आहे, जे की तुम्ही बेलापूरपर्यंत जाऊ शकता. प्रोजेक्टला लागूनच NIMTची बस सर्व्हिस आहे, जी CBD बेलापूरपर्यंत जाते. ठीक आहे. ऑटो स्टँड आहे. सुपर मार्केट प्रोजेक्टला लागूनच आहे. छोटे मोठे क्लिनिक्स 1-2 किलोमीटरच्या रेडियन्समध्ये आहे. सर्वसामान्य माणसं जेव्हा घर घेतात त्यावेळेला ते विचार करतात स्कूल जवळ आहे का, मार्केट जवळ आहे का, किंवा एज्युकेशनसाठी हॉस्पिटल्स वगैरे ह्या सर्व गोष्टी आहेत का. तर आजच्या डेटला जसं खारघर एज्युकेशन हब आहेत, जेवढे पण नामांकित स्कूल्स कॉलेज आहेत ते खारघरमध्ये उपलब्ध आहेत. त्यांच्या बसेस आपल्या प्रोजेक्ट